नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विनोद मुडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री साई प्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. मी आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी भाग 2 सेमिस्टर 4 विषय राज्यशास्त्र पेपर 4 राज्य सरकार आणि राजकारण यातील प्रकरण पहिले, केंद्र व राज्य संबंध. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र व राज्य संदर्भातले विधिविषयक म्हणजेच कायदेविषयक अधिकार आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपला दुसरा अधिकार चालू आहे प्रशासकीय अधिकार. प्रशासकीय अधिकाराच्या संदर्भात आपण पहिला अधिकार पाहिलेला आहे की घटक राज्य सरकारांना मार्गदर्शन करणे किंवा आदेश देणे. घटनेच्या कलम 256व्या कलमानुसार खऱ्या अर्थानं संसदेने पारित केलेल्या अनेक कायद्यांची अंमलबजावणी ही राज्य सरकारने योग्य प्रकारे केली पाहिजे अशा प्रकारचा आदेश किंवा त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला प्रशासकीय दृष्टिकोनातून प्राप्त झालेला अधिकार आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असेल किंवा दळणवळणाच्या साधनाच्या संदर्भात असेल, रेल्वे मार्गाच्या संदर्भात असेल, त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते कायदे निर्माण करण्याचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला प्राप्त झालेला. कायदा कोणी करायचा? केंद्र सरकारने कायदा करायचा, परंतु त्याची योग्य ती अंमलबजावणी करणे, त्या संदर्भातल्या अंमलबजावणीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचा अधिकार हा खऱ्या अर्थानं केंद्र सरकारला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर दुसरा आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं की पाणी वाटपाच्या संदर्भात आपण दुसरा अधिकार पाहिलेला आहे की पाणी वाटप एक, दोन किंवा अधिक घटक राज्यातून एखादी नदी जेव्हा वाहते तेव्हा परस्पर त्या घटक राज्यामध्ये नेहमी वादविवाद होतात आणि म्हणून त्या वादविवादाच्या संदर्भात त्या घटक राज्यांमध्ये योग्य समन्वय साधण्याचा अधिकार, त्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला कायदा. आणि म्हणून संसद त्यावरती कायदा करत असते आणि म्हणून पाणी वाटपासंदर्भात सुद्धा योग्य समन्वय साधण्याचा अधिकार हा खऱ्या अर्थानं केंद्र सरकारला असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आंतरराज्यीय मंडळे, दोन घटक राज्यामध्ये सीमा प्रश्नावरून किंवा इतर वादग्रस्त प्रश्नांवरून वादविवाद निर्माण होतात. राज्य सरकारांमधील अशा विवादांवर उपाययोजना करण्यासाठी किंवा राज्य सरकारांना समान कार्यक्रम करता यावा यासाठी आंतरराज्यीय मंडळाची स्थापना करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना मिळाला आहे. घटक राज्याचे मुख्यमंत्री अशा आंतरराज्यीय मंडळाचे सदस्य असतात. राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यासारख्या समाज हिताशी निगडीत विषयावर कायदे करण्याचा अधिकार, विचारविनिमय करण्यासाठी केंद्र सरकार आंतरराज्यीय मंडळाची बैठक आयोजित करते. काही महत्त्वपूर्ण विषयावर राज्य सरकारांकडून समन्वय निर्माण व्हावा व समान स्वरूपाचे धोरण असावे असे प्रयत्न केंद्र सरकारकडून सातत्याने केले जाते. केंद्र सरकारच्या अशा प्रयत्नांमधूनच 10-2-3 हा शिक्षणाचा आकृतिबंध निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे 10व्या वर्गापर्यंत, 10वी नंतर 2 वर्षाचं 12वी, 11वी, 12वी आणि त्यानंतर ग्रॅज्युएट अशा पद्धतीचं शैक्षणिक धोरण हे आंतरराज्यीय मंडळाच्या अनुषंगाने निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथा आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार. व्यापार असेल, विक्रीकर असेल, ज्याला सेल टॅक्स म्हणतो आपण, नाही का, हा राज्यसूचीतील विषय आहे आणि या राज्य सरकारांचे विक्री कराच्या संदर्भातले दर वेगवेगळे असतात. त्यामुळे व्यापारामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास, काही समस्या निर्माण झाल्यास विभिन्न घटक राज्यामधील व्यापार व विक्री कर नियमित करण्याची सत्ता ही केंद्र सरकारला प्राप्त झाली आहे.
त्यानंतर 5वा आहे अखिल भारतीय सेवा. घटक राज्यातील जिल्हाधिकारी, ज्याला IAS अधिकारी आपण म्हणतो ना, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ज्याला म्हणतो आपण, तर IAS अधिकारी आहेत, जिल्हा पोलीस अधिकारी IPS आहेत, यासारख्या प्रशासनातील महत्त्वपूर्ण पदावर कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती, त्यांचं प्रशिक्षण, त्यांची सेवा सरती यांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असते. ते राज्य सरकारच्या सेवेत असले तरी, नाही का, त्यांचं प्रशिक्षण असेल, त्यांची नियुक्ती, जसं कलेक्टर आहेत वर्धा जिल्ह्याचे आहेत, पण त्यांची नियुक्ती कोणी केलेली आहे? केंद्र सरकारने नियुक्ती केलेली आहे. त्यांचं ट्रेनिंग कोणी केलेलं आहे? केंद्र सरकारने केलेली आहे. त्यांची सेवा शर्ती कोणी केली आहे? केंद्र सरकारने केली आहे. काम कुठं करतात? घटक राज्यामध्ये करतात. आणि मग घटक राज्यातील जिल्हाधिकारी असेल, पोलीस अधिकारी असेल, यासारख्या महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्तींचे नियुक्त्या करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, हे सर्व बाब केंद्र सरकारच्या अधिकारातली आहे. ते राज्य सरकारच्या सेवेत असले तरी राज्य सरकार त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करू शकत नाही. फक्त बदली करू शकतात, पण शिस्तभंगाची कारवाई करू शकत नाही. तो अधिकारी फक्त केंद्रीय गृह मंत्रालयाला असतो. तो अधिकार कोणाला असतो? फक्त केंद्रीय गृह मंत्रालयाला तो अधिकार आहेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी. त्यामुळे केंद्र सरकारची राज्याच्या प्रशासनावर अप्रत्यक्षरित्या पकड निर्माण होते. राज्यपालाची नियुक्ती, बदली, पदच्युती याबाबतचे अधिकार केंद्र सरकारला आहे. तो खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो. केंद्र सरकारचे राज्यपालामार्फत घटक राज्यातील प्रशासनावर नियंत्रण असते. अशा प्रकारे अखिल भारतीय सेवांच्या संदर्भात केंद्र सरकारला हा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? म्हणजे घटक राज्यातील घटनात्मक प्रमुख म्हणून ज्याला म्हणतो आपण राज्यपाल, याची नियुक्ती राष्ट्रपती करतो. म्हणजे केंद्र सरकार करते. अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपतीच्या सर्व अधिकाराचा वापर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ करते. आणि मग राष्ट्रपतीची नियुक्ती सुद्धा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. प्रतिनिधी कार्य असेल, आर्थिक अनुदानाच्या संदर्भात असेल, हे सर्वच्या सर्व अधिकार खऱ्या अर्थानं केंद्र सरकारला असल्याचं आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, विधिविषयक संबंधाप्रमाणेच प्रशासकीय संबंधाबाबतीतही केंद्र शासनाचे वर्चस्व निर्माण झालेले आहेत. घटक राज्यातील अशांतता, दंगली इत्यादी कारणांच्या आधारे केंद्र शासनाला राज्य शासनाच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची संधी प्राप्त होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये सत्तारूढ राजकीय पक्ष वेगवेगळे असू शकतात. अशा वेळी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या राज्य कारभारामध्ये हस्तक्षेप करतात असा आरोप, राजकीय आरोप अनेक वेळा केला जातो. यावरून आपल्याला प्रशासकीय अधिकार कशा पद्धतीनं आहेत आणि प्रशासकीय अधिकाराच्या संदर्भात खऱ्या अर्थानं केंद्र सरकारच वरचढ असल्याचं दिसून येते. केंद्र सरकारचं श्रेष्ठत्व सिद्ध होत असल्याचं आपल्याला दिसून येते. केंद्र आणि घटक राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारे असली तर पुन्हा त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होते, संघर्ष निर्माण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तरी पण संविधानिक तरतुदी घटनेमध्ये संविधानिक तरतुदी केल्यामुळे काही का प्रमाणात असेना देशाच्या विकासासाठी, वाटचालीसाठी ह्या संविधानिक तरतुदी तेवढ्याच उपयुक्त ठरतात असंच आपल्याला म्हणावं लागेल. मी या ठिकाणी इथेच थांबतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघून आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.